पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। तरी देखील त्यांची 13 एकर टोमॅटोची शेती आहे। गेल्या 2 वर्षापासून ते व्हिडिओ बघतायत, अप्रत्यक्षरित्या आमच्या संपर्कात होते। यावर्षी त्यांनी संपर्कात आल्यानंतर आम्ही काही बदल केलेत, जे दुनियादारीत जे आम्हाला शिकायला मिळाले, जे बदल करणं गरजेचं आहे ते बदल केलेत। अजून आम्ही औषधं त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींवरती इतकं अजून कनेक्ट झालो नाही, तेवढं वेळ देता आलेला नाही, पण आतापर्यंत न्यूट्रिशन आणि प्रॅक्टायसिस याच्यावरती काम केले आणि त्या प्रॅक्टायसिस मधले जे रिझल्ट्स आहेत, आता यावर्षी अचानकपणे मे महिन्यामध्ये पाऊस पडला आणि तो भूतोन भविष्य इतका पडला, कधी कुणाला अपेक्षा नव्हती इतका पडला आणि इतका पाऊस पडून देखील आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो सुरक्षित आहे। 13च्या 13 एकराचा प्लॉट सुरक्षित आहे। आत्ताच्या घडीला थोडा लाल कोळी दिसतोय, त्याचबरोबर आम्ही जी सुरक्षित बाजू मानतोय ती की याच्यावरती कोणत्याही प्रकारचे रोग नाहीत, बुरशीजन्य नाहीत किंवा जीवाणूजन्य नाहीत, दोन्ही रोग नाहीत। आपल्याला बाकी कीटक किडी कशाही कव्हर करता येतात, त्याच्यासाठी आपण उपाययोजना करू। त्याचबरोबर आज जर बघितलं तर प्रत्येक झाडावरती मोठ्यात मोठ्या आणि छोट्यात छोट्या या प्रत्येक झाडावरती 50 ते 60 फळं आहेत आणि हे 50, 60, 70 पर्यंतची फळं आम्ही 50 सरासरीला पकडून चाललो। जर आपल्या इच्छित ध्येयाप्रमाणे आपण 100-125 फळांचं टार्गेट जर ठेवलं तर ते आज महाराष्ट्रातला सर्वात चांगला शेतकरी मानला जातो आणि त्या दृष्टीनं आपण पहिल्या बहारामध्येच मोठा नाही म्हटलं तर 50-60 फळांवरती पोहोचलो। याच्यासाठी पहिल्या दिवसापासून आपण काय केलं तर सगळ्यात पहिली सुरुवात केली की बेडची डिझाईन बदलली। आता जर इथं बघितला तर तुम्हाला बेड दिसेल, बेडची साधारणतः हाईट ही जमिनी सरफेस एरियापासून साधारण हाईट बघितलं तर 1.25 ते 1.5 फुटाचा बेड आहे। मोठा जर आज मी अँगोरिदन बघितलं तर 1.5 फुटाचा बेड तुम्हाला दिसतोय। हा 1.5 फुटाचा बेड आता दिसतोय, हा पावसा आधीच बघितला तर प्रॉपर 1.5 फुटाचा होता। आता तो बसून जरी 1.25 फुटाचा झाला असला तरी ती 1.5 फुटाचा आहे। त्याचबरोबर त्याची रुंदी बघितला तुम्ही, जे आपण आयडियली विचार करतो रोजचे की बाबा रे एक साधारण 22 ते 27 इंचाचा पाहिजे, तर तो 32 इंचाचा आपल्याकडे मल्चिंग पेपर आहे 33 इंचाचा। त्याची जर दोन्ही बाजूची झुकत्या बाजू 8-8 इंचाच्या सोडल्या किंवा 4-4 इंचाच्या सोडल्या तर बाकी 22 इंचाचा टॉप आपल्याला जसा अपेक्षित आहे तसा पूर्णतः मिळाला। ही एक जमेची बाजू आहे। दुसरं, बांधताना आपण एक वेगळ्या पद्धतीने त्यांना सजेस्ट केलं होतं की ह्याला 2 बांबूंनी बांधा। ह्याला 2 बाजूला 2 बांबू लावलेत, 2 तारा आहेत। हे बांधल्यामुळे काय होतं की झाड पूर्णतः बेड पद्धतीनं म्हणजे एक बकेट पद्धतीनं उभा राहतं, फांद्या गुंपत नाहीत, आतमध्ये आर्द्रता राहत नाही। सकाळ आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशाबरोबर दुपारचं सूर्यकिरण सुद्धा जमिनीपर्यंत जातं आणि त्याचा फायदा होतो की फळांना रंग हा एकसारखेपणाने येतो। फळांमध्ये विसंगत रंगसंगती राहत नाही, फळं लवकर बाजारात गेल्यानंतर खराब होत नाहीत, त्यामुळे दूरच्या बाजारात पाठवायला सोपी जातात, कारण कलर पिगमेंट बनण्यासाठी लाइटनिंग जे आहे ते चांगलं होतं। त्याचबरोबर रोग किडी यांच्यावरती बंदोबस्त करत असताना सूर्यप्रकाश जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत रोग येत नाहीत। असं का? तर ज्या पानावरती सूर्यप्रकाश पडतो ती पानं रोगाला बळी जात नाहीत, कारण त्याच्यामध्ये हायड्रस मीडिया बनत असतो आणि हायड्रस मीडिया बनत असल्यामुळे त्यामध्ये कोणताही रोग जंतू बनत नाही। हा जर नॅचरली पार्ट जर बघितला तर फायदा काय होतो की जर आपण कुंडी पद्धतीने डबल जर ह्यांना जर बांधली टोमॅटो सारखी शेतीमध्ये जर हे जर प्रॅक्टिस चेंज केलं तर पहिला फायदा काय होईल की सगळे औषधं तुमची प्रत्येक फांदीपर्यंत पोहोचतील, फांद्यांमध्ये फांद्या गुंपणार नाहीत आणि तिसरं, सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत शेवटच्या पानापर्यंत पोहोचल तर तिथे रोग जंतू वाढण्यासाठीचं सुयोग्य वातावरण ज्याला सावली म्हणतो ते तिथं राहणार नाही। हे आमचे पहिला आम्ही यावेळी सजेस्ट केलेलं होतं। सरांच्या हुतकुरूपणानं आम्ही विचार केला की त्यांच्याकडनं आम्हाला शिकण्यासारखी गोष्ट काय मिळाली। यावर्षी त्यांनी एक विचार केला की आमची काळी जमीन आहे, ही पश्चिम महाराष्ट्रातला हा NH4 हायवे जो जातो त्याच्या दोन्ही बाजूला ही जमीन आहे आणि हा जर पट्टा बघितला तर सह्याद्री कुस रांगातली ही एक रांग आहे आणि त्याच्यामध्ये पूर्व रांग ज्याला म्हणतो तिथे काळ्या खोल जमिनी पाहायला मिळतात। तर ही काळी खोल जमीन आहे, चुनखडीयुक्त जमीन आहे। त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे गुणधर्म असलेल्या जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी जमीन सोडत नाही आणि याच्यामध्ये तर भाजीपाला आपल्याला करायचा आहे आणि जर पाणी नाही सोडलं तर ह्या अचानक आलेल्या ह्या पावसामध्ये त्यांचं सगळीच गाडी अडकली असती। पण त्यांनी यावेळेला प्रसंगावधान दाखवून तज्ञांच्या सल्ल्याखाली त्यांनी काय केलं की हा पूर्ण पूर्वेकडचा भाग जो आहे हा पूर्ण काय केला, सच्छिद्र पाईप घालून घेतली। म्हणजे जमिनीच्या खालून काय केले, ज्या स्पोरस पाईप आहेत, ज्या सच्छिद्र पाईप त्या घातल्या। जमेची बाजू अशी आहे की वरचं टेकावरची जी शेती आहे त्या टेकापेक्षाही खालच्या जमिनीला सगळ्यात पहिली घात आहे। हे आपल्याला त्यांच्यातून पण ऐकायला आवडेल की आता हे सर एकराला आपल्याला किती खर्च आला आणि किती पाईप किती फुटाव घातले।
सच्छिद्र पाईपलाईनला बऱ्यापैकी 70 ते 80 हजार रुपये पर एकर खर्च येतोय. हा. आणि आपल्याला पण 7 एकर प्लॉट आहे हा. हा. 7 एकराला त्या हिशोबाने साधारण 5 लाख रुपये गेलेले आहेत. 5 लाख रुपये गेले. ह्या पूर्वेचा 7 एकर आणि वरच्या बाजूला आहे तो 6 एकर आहे. 6 एकर आहे. म्हणजे टोटल 13 एकर आता टोमॅटो आपल्याकडे आहे. आता हे जे आपण सच्छिद्र केलं, हे सच्छिद्र करण्यामाग तुम्हाला का असं वाटलं अचानक सच्छिद्र केलं? कारण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे हायवेची जी पूर्व बाजू आहे ती बऱ्यापैकी ब्लॅक सॉइल आहे हेवी मध्ये, आणि पाणी जर पाऊस जास्त झाला तर इथे तुम्ही भाजीपाला सुद्धा ऊस सुद्धा व्यवस्थित येत नाही. म्हणजे अगदी जर बारकाईने जर आमच्या ह्या टोमॅटोच्या खालची जर पिकं बघितली तर ती येलोइश मध्ये गेलेली आहेत. हा, म्हणजे आता मध्ये पाऊस पडला त्याच्यामध्ये जशी आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये पाईपलाईनचा विषय असा आहे की पाणी 2-3 तासामध्ये लगेच ड्राय होऊन जाते, एक्सेस पाणी निघून जाते. आज 7 दिवस झाले पाऊस उघडल्यानंतर सुद्धा पण अजूनही जमिनीच्या खालचं पाणी आमच्या ओढ्याला चालू आहे. बरोबर. म्हणजे जर आपण विचार केला तर 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील जमिनी भूगर्भातलं पाणी आजही सातत्यानं पाईप भरून वाहतंय. म्हणजे हे एवढं भूगर्भात जर साठलेलं पाणी जर डंप झालं, अडकून पडलं, तर मुळांचं कार्य, जमिनीत जे पिकांच्या मुळांचं कार्य आहे ते पूर्ण थांबतं. आणि ते थांबलं तर मग तुम्ही देणारी खतं, मारणारी औषधं, करणारं कष्ट, प्रॅक्टिसेसवाले खर्च, हे सगळे कुठंतरी वाया जातात आणि शेतकरी परत निराशेकडे जातो. हे का होतं? कारण आपल्या प्रॅक्टिस जर प्रॉपर असतील तर आपण निश्चितपणानं कोणत्याही प्राप्त परिस्थितीला किंवा विरोधमय परिस्थितीला आपण पुरून उरू शकतो. ही एक ह्याच्यातली प्रसंगावधानातली आजची गोष्ट समजण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट, आम्ही जे काही त्यांना सूचना देत गेलो त्यांनी वेळोवेळी ते फॉलो केलेत. आम्ही आता त्याच्यामध्ये ह्या वर्षी काय काय बदल केले ते पण आपल्याला ऐकायला आवडतील किंवा विचारायला. पहिला आपण आता ह्या वेळेला ट्रे बदलला. हा, जनरली टोमॅटोची रोपं 100 ते 102 रोपांचा ट्रे असतो. आता 70 मध्ये आम्ही वापरले, पर त्याच्यानंतर या वर्षी आम्ही पहिल्यांदाच 60 रोपांचा जो ट्रे असतो त्याच्यामध्ये थोडी रोपांची आणि मुळांची रूट झोन पण आम्हाला डेव्हलप अजून एक्स्ट्रा मिळाला, की ज्याचा आम्हाला असा फायदा झाला की ह्या 40 डिग्री टेम्परेचरला सुद्धा आम्हाला एवढ्या याच्यामध्ये माझे 67,500 प्लांट्स लागलेले आहेत टोटल. मला बऱ्यापैकी 100-200 प्लांट्स माझे गेले असतील, बाकी प्लांट्सच गेले नाहीत. त्याचं रिझन असं की मला प्लांटच मिळताना खूप चांगला हेल्दी प्लांट मिळाला, रूट झोन हेल्दी होते त्याच्यामुळे लावल्या त्यांनी दुसऱ्या दिवशी फिडिंग दिल्यामुळे त्यांनी लगेच त्याची ग्रोथ पण चालू केली. की जे 70 मध्ये आम्हाला 60चा कप 5-6 दिवसानंतर जो 60 सारखा दिसतो तो ऑलरेडी आम्हाला आधीच मिळाला, रेडीमेडच मिळाला. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पण आम्हाला चांगली. म्हणजे ह्या वेळेला पहिल्या बदलातला सगळ्यात पहिला बदल होता की आपण 100 वरनं 70 वर पूर्वी आला होता, आता 70 वरनं 60 वर आलो. आणि 60 वर येण्यामागचं तांत्रिक कारण असं होतं की 60चा ट्रे ज्या वेळेला ठेवतो आणि आपण वांगी, त्याच्यानंतर टोमॅटो, अशा जर भाजीपाला पिकांची जर रोपांचा विचार केला तर याला येणारं जर प्रायमरी ग्रोथ बघितली तर पानखोड येतं. पानखोड असं का म्हटलं जातं तर येताना फांदी पाना खोडासारखी येते. पहिल्यांदा जी येते, पहिल्यांदा कसं होतं, प्रत्येक बाकीच्या पिकांची जर रोपं बघितली तर त्याला कसं असतं, खोडावरती पानं असतात. ह्याला खोडावरती पानं नसतात, पानखोड म्हणतात. म्हणजे एक डेट घेऊन येऊनच त्याला पान येतं. आता अशी खोड असणारी जी झाडं आहेत याच्यामध्ये जर आपण 70 किंवा 100चा ट्रे वापरला तर नर्सरीमध्ये जे सकाळ सायंकाळची जी लाइटनिंग त्याच्यावरती किंवा ऊन पडलं पाहिजे ते त्याच्या खोडापर्यंत जात नाही. आणि खोडापर्यंत न गेल्यामुळे खोडाला कधीच परिपक्वता येत नाही. म्हणजे त्याला साध्या भाषेत तुम्ही आपण म्हणतो हार्डनिंग मिळतं. आणि ते नाही मिळालं, ते खोड धरून तुम्ही उपडून लावायला लागला की त्याच्यामध्ये जखमा होतं. का तर ते खोड मॅच्युअर नाही. आणि तुम्ही असं लिहून लावलं की मग 1000मध्ये तुमचे 50-100 मरतात. आता आपण इथं 65,000मध्ये 200 सांगले. हा फरक बघा बरं. आपला खर्च किती जास्त गेला आणि त्याच्यातनं आपल्याला प्रोडक्टिव्हिटी किती लाभ झाला. आता 65,000मध्ये जर 1000च्या मागे 50-100चं जर गिनती लावली तर आपली 65,000मध्ये 5,000 रोपं सांधायला गेली असती. गेल्या वर्षी गेली होती. फेस करावं लागलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी एवढे गेलेले आहेत आणि जवळजवळ 20% रोपं आम्हाला परत सांधायला. बरं, ही 20% रोपं गेल्या वर्षी सांधून देखील ती अंतिम उत्पादनात येत नाही. म्हणजे ते उत्पादनातलं नुकसान वेगळं आहे, प्लस आपलं जे रिप्लांटेशनचा खर्च आहे तो वेगळा आहे. ते ₹2.20 जातातच. परत ते लेडीज आली लावायचं आलं, जुनं काढायचं, परत ते नवीन लावायचं. आणि 60 मध्ये 60चे कपामधलं जे रोप घेतलं त्याच्यामुळे नर्सरीवाल्यांनी सुद्धा त्याच्यावर एक चॅलेंज म्हणून
त्यांना इथं चॅलेंज होतं. बरोबर. आणि ते त्यांनी खूप छान काम केलं. वा. रोप देतानाच त्यांनी आम्हाला प्रॉपर हार्डनेस असलेला किंवा त्याची जी रूट झोन जेवढी आम्हाला अपेक्षित होती त्याच्यापेक्षा चांगलं त्यांनी काम केलं. आणि किती दिवसात रोप तयार झालं? 30 दिवसामध्ये आम्हाला त्यांनी रोप दिलं. 28 ते 30 दिवस. जनरली 25-26 दिवसात येतात. आम्हाला 3 दिवस एक्स्ट्रा लागले. परंतु तेवढा पिरियड जरी त्यांनी एक्स्ट्रा नर्सरीमध्ये त्यांनी एक्स्ट्रा काम केलं त्याच्यावर. याचं कारण काय ठरलं की आपण रोपं जे आणायला जातो त्यात काय बघतो तर उंची बघतो. आता जी गर्दीतली रोपं आहेत ती उंच जातात, आपल्याला वाटतं ती रोपं लावायला तयार झाली, आपण तिथं फसतो. पण ही रोपं गर्दीत नव्हती, त्यामुळे त्यानं बरोबर त्या उंचीला यायला पुढे अजून. आणि दुसरा एक पार्ट सर असा आहे की 70च्या कपापेक्षा 60 मध्ये काम करण्यासाठी नर्सरीवाल्यांना जास्त इफर्ट्स लावावे लागतात. 100% त्यांना न्यूट्रिशन पण एक्सेस द्यावं लागतं. सगळं जे शेतकऱ्यांच्यासाठी जरी नर्सरीवाल्याला आपले थोडे पैसे जास्त गेले तरी प्लांट प्रॉपर हेल्दी तुम्हाला मिळतो. हा, आता हे नर्सरीवाल्यांच्या बघा, पूर्वी जर आपण इतिहासामध्ये मागं गेलो तर नर्सरी व्यवसाय पूर्वी काय करायचा, बेडवरची रोपं द्यायचा, म्हणजे गादी बाप्यावर तयार केलेली रोपं उपडून द्यायचा, पेंड्या बांधायचा. म्हणजे पूर्वी काय करायचं, केळीच्या पानामध्ये पेंड्या बांधून द्यायचं. मागे जर गेला तुम्ही, आम्ही आता ह्या परिसरामध्ये तरू म्हणायचो त्याला, इथं पूर्वी गेला तुम्ही साधारण बघा 2008, 9, 10 ह्या पिरियड जर मागे गेला, लय 10-12 वर्ष मागे जा, त्यावेळेला आम्हाला इकडे नर्सरी म्हटलं की आम्ही इकडे कनुंजनच्याकडे जायचो, कुंडलला 30-35 एकरावरची नर्सरी. अशा ठराविक नर्सरी आम्ही पाहिल्या. ते तिथे गेल्यानंतर त्यांचं एक अर्धा एकराचा केळीचा प्लॉट, आणि ते प्लॉट मधली पानं दररोज कापायची. ते काही केळीसाठी नाही, त्या पानामध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला काय करायची, रोपं उपडायची आणि बांधायची आणि हजारच्या जुड्या त्या एका पानात गुंडाळून द्यायची. म्हणजे डायरेक्ट झाडाच्या ह्याला जर सुतळी बांधली तर कच पडायचा, म्हणून त्याच्यावर पान गुंडाळायचं आणि ते रोपं द्यायची. आणि मग पिशवीमध्ये घालून रोपं आणायची लोक, आणि मग ती परत पाण्यात ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी लावायची, तिसऱ्या दिवशी लावायची. आता ह्या पद्धतीतली रोपं नर्सरी वाढत गेली कुठं, कंट्रोल सिस्टम म्हणजे कोकोपीट, ट्रे ह्याच्यावर आली. आता ह्याच्यावर आल्यानंतर फायदे झाले, तोटे झाले, दोन्ही आहेत. फायदा पहिल्यांदा काय झाला की रोपं जगण्यामध्ये फरक पडला, रोपं एक सारखी बनायला लागली, लावणं सुलभ झालं जगण्यामध्ये. का तर त्याच्याबरोबर कोकोपीट आहे, त्यामुळे ते चटक्यान जगते. पूर्वी कसं होतं, उपडून दिलेलं असायचं, बऱ्याच मुळे तुटलेले असायचे, जगायला स्ट्रगल करायचा, ते काम झालं. आता ह्यातून पुढे गेल्यानंतर आता काय झालं, नर्सरी म्हणजे जे रोपवाटिकावाले आहेत त्यांची स्पर्धा तयार झाली. आणि या स्पर्धेमध्ये काय मार खाल्लं की दर तिथंच, दर काय रोपांचा वाढला नाही, त्या पटीत वाढला नाही. बियाणाचे पैसे वाढले, मजूर खर्च वाढला, लागणारं यंत्र सामुग्र्या वाढल्या, कोकोपीटाचा दर वाढला, ट्रेचा दर वाढला, सगळं वाढलं. पण कॉम्पिटिशन मध्ये रोपाचा दर तिथंच. मग लोकांनी कॉम्प्रोमाइज काय करायला चालू केलं, वाचवता कुठे. 100चा ट्रे घेतला तर एक जे काय ट्रे आहे ते भरायला कोकोपीट किती लागतं, तर 200 ग्रॅम लागतं. तर 100च्या ट्रेला पण 200च लागतं, 70च्या ट्रेला पण 200च लागतं, 60च्या ट्रेला पण 200च लागतं. तर नर्सरीवाल्यांनी तिथे कॉस्ट कटिंगसाठी काय केलं, पहिल्यांदा की कोकोपीटाची त्यांची क्वांटिटी कमी केली पहिलं. दुसरं, एक ट्रे जर मला मिळत असेल 7 रुपयाला, 5 रुपयाला, 6 रुपयाला, क्वालिटी वाईज असतं, तर त्यामध्ये माझी 100 रोपं गेली तर कॉस्ट अजून वाचली, कारण मी रोपावर पैसे घेणार आहे. 70 गेली तर कॉस्ट वाढली, 60ला तर अजून कॉस्ट वाढली. पण ह्या सगळ्यामध्ये नर्सरीवाल्यांच्या ठिकाणी विचार बरोबर आहेत का, कारण एक नर्सरीवाला वर्षाकाठीमध्ये काही करोड रोपं विकतो, तर त्याला रोपाचा विचार करणं गरजेचं आहे. पण मी ॲज अ शेतकरी म्हणून आपण आपल्या लेवलला हा विचार केला पाहिजे की जर का रोपं जगण्यापासून शेवटच्या उत्पादनापर्यंत किंवा विषाणूजन्य रोगांपासून डिसऑर्डर पर्यंत जर माझी रोपवाटिका जर मला त्रासदायक असेल तर त्याच्यावर मला काम करावं लागेल. कारण 10% रोपांना नंतर पैसे घालण्यापेक्षा मी आधीच रोपांवरती काम केलं तर चांगल्या खोडाचा रोप मिळेल, लावताना त्याच्यात जखमा होणार नाही, जगताना त्रास होणार नाही, आणि माझी एक युनिव्हर्सल ग्रोथ झाली. आज आपण हा प्लॉट बघतोय, 99.99% रोप एका वयाचे आहेत, बरोबर आहे ना. 1 तोळा जरी बफर झाला साहेब, एक एवढा फ्लश हा 50-60 फळांचा जर फ्लश झाला तर तुम्ही खर्च निघून 50% उत्पन्नात आलेला असणार, आणि तिथून पुढचा बोनस आहे. समजते का बघा. आणि नंतर आपण ज्या थेरीने चाललोय त्यात पुढे मागे मग खर्च धरपकडीमध्ये वाढत जातो. आणि सगळ्यात जास्त भाजीपाल्यामध्ये आत्ताच्या घडीला जर शाप काय असेल तर ती 2च गोष्टी आहेत. एक, आपल्याकडे भीती, अनाडाही भीती जी मनात बसली आहे. काय आहे,
की वर्षाचं पीक आहे, म्हणजे वर्षात आम्ही एकदा लावतो, काय 10 वेळा लावत नाही, भरमसाठ खर्च करतो. आणि ते जर हातचं तोंडाचं गेलं तर 1 वर्ष ते भरून निघत नाही, कारण त्याच्यावर इनिशियल खर्च बघतात. पण जर का आपण याचे बारकावे समजून घेतले तर निश्चितपणाने ह्याच्यात काम करता येऊ शकतं आणि चांगलं काम करायला संधी आहे. आता आपण ह्या वेळेला ह्याच्यात काय काय केलं, पहिल्यांदा आपण रोप ट्रे बदलले, ट्रे बदलले, 60 वर आलो. नर्सरी बदलली. नर्सरी बदलली. जो नर्सरीच्या पद्धतीचं आम्हाला अपेक्षित काम करत होते किंवा आहेत त्या नर्सरीला सिलेक्ट केलं. बरोबर. त्यांना जशी आम्हाला हवी होती तशी त्यांनी रोपं आम्हाला जादा एफर्ट्स लावून बनवून दिली आणि त्यांचे रोपं आम्हाला मुळात सशक्त आणि हेल्दी मिळाल्यामुळे आमचं पुढचं कामही थोडं हलकं सुलभ होऊन झालं. गेलं. अख्ख्या उन्हात सुद्धा आपल्याला काही फरक खूप पडला खूप नाही. छान, खूप यावेळी जसा पाऊस मोठा होता अचानक पडला तसं ऊनही तेवढंच तेवढंच जास्तीचं होतं. त्यात सुद्धा आपण सर्व्हाइव्ह झालो. त्यानंतर आपण दुसरं काय प्रॅक्टिस केलं या ठिकाणी, की जर जमिनीपासून बघितलं तर तुम्ही दाखवू शकता इथंपर्यंत एकही फळ नाही. या लेवलला म्हणजे जमिनीपासून जर बघितलं तर 10 ते 11 इंचापर्यंत एकही फळ तुम्हाला दिसत नाही. याचं कारण काय, की 11 इंचापर्यंत म्हणजे पहिले आलेले 2 फांद्यांमधली फळं जी होती ते आपण काढून टाकली, खुडून टाकली. त्याचा फायदा काय झाला, झाडाला पूर्ण विकास स्वतःचा करता आला. फांद्यांचा साईज बघा, आज सुद्धा तुम्हाला दिसेल जमिनीपासून शेंड्यापर्यंतच्या फांद्यांचा बेसिक साईज स्ट्रॉंग आहे. दुसरं खोड मोठं झालंय. आज साधारण आमचे सगळ्यात आम्ही फिरतो टोमॅटोच्या बागांमध्ये, अंगठा म्हणजे सगळ्यात शेवट असतो. आज इकडे बघितलं तर 1.5 अंगठा घालावं इतकं खोड शेंड्यापर्यंत वर आले 45 दिवसाच्या प्लांटचं. आणि आम्हाला जी भीती होती की प्लॉट चालू व्हायला आमचं किती लेट होईल, पण आपल्या इथे फायदा झाला की पहिला तोडा आपण काही 5-10 फळांचा घेणार होतो नैसर्गिक घेऊन, परत एक गॅप पडून परत आपली जी 25 फळं, परत गॅप पडून परत 25 फळं, हे तिन्ही तोडे आपण एकत्र आणले. समजून घ्या, ज्यावेळी आपला चालू होईल प्लॉट त्यावेळेला तुम्हाला 3 तोडे असे तुटतील की म्हणजे तुम्हाला विचार करायची वेळ येईल की किती महिन्याची बाग आहे. असं का झालं, कारण आपण जो गॅप दिला त्यामुळे झाडाची रोग प्रतिकारक क्षमता वाढली, स्टोरेज कपॅसिटी गेन झाली. आणि स्टोरेज कपॅसिटी ज्या ज्या झाडांची गेन होते त्याचा फायदा होतो की वातावरणातले बदल त्याला त्रास देऊ शकत नाही. का तर ते लगेच रिकव्हर होतं, वातावरण बदलाला बळी पडत नाही. का तर त्याच्याकडे स्वतःचं स्टोरेज आहे आणि ते आपण त्याच्यात गेन केलं. आणि पहिली प्रायोरिटी जी झाडाची फळाकडे जाणार होती ती प्रायोरिटी आपण कोणाकडे नेली, फांदींकडे नेली, खोडाकडे नेली, आणि तो आपल्याला पिरियड लाभला. आता हे 2 फायदे आपल्याला आतापर्यंत घेऊन आलेत. त्याचबरोबर आपण मुळात मोठा जवळजवळ 40-45 दिवसाच्या ह्या प्लॉटमध्ये पहिले 20 दिवस कोणतंही खत दिलं नाही, अजिबात नाही, 1 मिलीग्राम सुद्धा खत दिलं नाही. बरं आता असं का, आपण आता बाकीच्या पिकांमध्ये देतो ह्याच्यात का दिलं नाही, तर जर का आपण 40-45 दिवस पहिले खतं दिली, म्हणजे 15 ते 20 दिवसात जर खतं दिली तर याचा तोटा काय होतो. ह्याचा तोटा काय, एक तर हे झुडूप वर्गीय पीक आहे, दुसरं वेलवर्गीय, मूळ कुळी वेलवर्गीय पण वाढतं झुडूप वर्गामध्ये, म्हणून आपण त्याला बांधतो पण आणि ते स्वतःच्या काही कक्षेत ते उभाही राहतं. आता हे पीक जर का पहिल्याच दिवसांमध्ये जर तुम्ही त्याला वरनं आर्टिफिशियल फर्टिगेशन केलं की त्याची मुळं जी काय आहेत ना ते 8-9 इंचातच राहतात आणि ते मुळांचा विस्तार करत, सोटमुळाची वाढ करत नाही, आधार देणाऱ्या मुळीची वाढ करत नाही, का अन्न घेणाऱ्या मुळीची वाढ करत नाही. म्हणून रोपं लावल्यानंतर फवारणीतून तुम्ही जेमतेम जगण्या इतकं द्या, बुरशीनाशकाची फवारणी घ्या, गरज पडली तर कीटकनाशकाची एखादी फवारणी घ्या, परंतु तुम्ही त्याला कोणतंही खत पहिल्या 15 दिवसामध्ये देऊ नका. टॉनिक वगैरे फवारणीतनंही टॉनिक देऊ नका आणि जमिनीतूनही खत देऊ नका. त्याला जगू दे आणि सर्वाइव्ह होऊ दे आणि अन्न शोधण्यासाठी त्याचा मुळ्याचा विस्तार होऊ दे. तुम्हाला समजतं का बघा, त्याचा फायदा काय होतो, शेवटच्या तोडणीपर्यंत गुळीवर फळ जात नाही. आता मी असं हे वाक्य का वापरलं जाणीवपूर्वक, कारण जर आपण पहिल्या 15 दिवसामध्ये भरमसाठ खतं जर वरनं आर्टिफिशियल नाही दिली, बेड प्रिपरेशन मध्ये आपण खतं टाकलेत म्हणजे संपूर्ण बेडमध्ये खतं आहेत, आणि जर का आपण पहिल्यांदा जर ड्रीप मधनं नाही दिली तर मुळ्या काय करतात, पाणी घेऊन अन्न शोधण्यासाठी काय करतात, पूर्ण बेडभर फिरतात. आणि त्या एकदा मुळ्या बेडभर फिरल्या की त्याचा फायदा काय होतो की त्याला 4ही बाजूनं खत घेता येतं, म्हणजे प्रत्येक ड्रिपरकडनं अन्न घेता येतं. पण तेच जर तुम्ही पहिल्या 15 दिवसात खतं डायरेक्ट चालू करून दिली की ते ड्रिपरच्या बाजूलाच मुळ्या डेव्हलप होतात आणि इतर बेडमध्ये कुठेही डेव्हलपमेंट होत नाही. लक्षात आलं काय बघा. म्हणून ह्यावेळी आपण दुसऱ्यांदा काय केलं, सर थांबत नव्हते तरी आपण त्यांना थांबून पहिले 15 दिवस काही दिवस दिले नाही. आमची मागच्या वर्षीची अशा प्रॅक्टिस आहेत, मागच्या वर्षीच्या की साधारण 3ऱ्या दिवशी पहिली आळवणी,
5व्या दिवशी दुसरी अळवणी हा. आणि ते सगळे न्यूट्रिशनच सगळे. एकदम हायर हायर बफर एकदम पाहिजे असे हा. आणि बऱ्यापैकी 10-12 दिवसापर्यंत आम्ही 4 अळवण्या कम्प्लीट केलेल्या असतात, कम्प्लीट ड्रिंचिंग केलेल्या. हा की ते झालं ना झाले की आम्ही लगेच 12-61, 19-19 ड्रिप बायोजाईम हे चालूच चालूच करतो. करतोय. ही हा. मागच्या वर्षीची प्रॅक्टिस होती. हा हा हे चालूच सगळे कंडिशन. थांबत नाही. हा हा त्या तुलनेने यंदा थोडस पूर्ण विरुद्ध बाजूला बाजू आहे. पण आपण आता त्याचे बघ- रिपोर्ट दिसत हा. आहेत. रिपोर्ट म्हणजे- माझ्या प्लॉट मध्ये जास्त बघायला मिळतील, खाली मुळे उतरले. हा आता मुळ्यांचं काम झालं जे तुम्ही आम्ही बघत नाही कधी. दुसरं काय झालं साहेब की पहिल्याच फेज मध्ये प्लांटची न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आणि आपण करणारं फिडिंग यानं होतं काय, प्लांटला तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर दिले, त्याला गरज 2 ग्रॅमची आहे, ते घेतं 20 ग्रॅम. का तर तुम्ही दिले ऍसिडिक आहे, त्याला कळत नाही आणि आवडत आहे तर ते घेऊन टाकतं. बरोबर आहे की नाही. आता हे जर त्यानं 15 ग्रॅमचं 2 ग्रॅमचं 20 ग्रॅम घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट्स बघा. मग अनडायजेस्टिव्ह फीड वाढतं, म्हणजे न पचणारं अन्न शरीरात वाढतं. ते वाढलं की त्याच्या मागे रोग आले. का तर पचलं नाही तर पेशी तुटल्या की त्यावर रोग आलाच. आता बघा आपण ह्याच्यावरती किती बुरशीनाशकं फवारली, किती कीटकनाशकं फवारली, नॉर्मल आहे, शांती नाही. आता जर माईट सोडला तर तळापडच्या पानापासून वरच्या पानापर्यंत एक रोगाचा स्पॉट नाही. नाही अजिबात. जे एवढा की पाऊस एवढा पाऊस पडून काळ्या जमिनीत ऍक्च्युली पाऊस पडल्यामुळे आम्हाला जे कामकाज करायला अवधी मिळायला हवा होता तो मिळाला नाही. नाहीतर कोळीवर पण आपण काम तोही- केलं हा, असतं. तोही येऊन ऍक्च्युली गेला. आपण माहितीसाठी मारलं होतं, Yes, exactly. पण वातावरण ढगाळ, वातावरण ढगाळ. त्यामुळे आपल्याला त्याचे पाहिजे तसे पाऊस रिझल्ट मिळाले यायचा, नाही. पाऊस चालू होता. पण तरी देखील मी म्हणतो की आपण जे काम करतो त्याच्यामध्ये ऍज अ शेतकरी म्हणून सगळ्यांनी हे विचार केला पाहिजे की आपण बाबा 1 टन टोमॅटो काढला तर ते काय घेऊन जातं शेतातनं ह्याचाही कुठेतरी विचार करा. आपण देतोय काय, किती फवारतोय, किती काढतोय. एक फवारणी, आता बघा एक साधं उदाहरण द्यायचं आहे की आपण या वेळेला पाऊस लागला मोठा, खूप पाऊस होता, म्हणजे आमच्या जन्मापासून आजपर्यंत कधी आपण एवढा पाऊस बघितला कमी नाही, दिवसात एवढा पाऊस. कमी दिवसात, आणि तो पण मे महिन्यात, की ज्याच्या आधी 4 महिने कडक उन्हाळा आहे, समजून घ्या. आता अशात पाऊस पडला, एवढा पाऊस पडल्यानंतर देखील आज प्लॉटचं नुकसान 0 आहे. बरोबर, नुकसान म्हणते शून्य एकदम. 0 काहीच नाही. बरोबर. त्याच्याही पलीकडे जाऊन फळं सगळी आबाद आहेत, सेटिंगला कुठं काही त्रास झाला नाही, ते व्यवस्थित आहे. आता बघा हीच फळं ज्या वेळेला आणि एक 10 दिवसानं बघाल त्या वेळेला झाडं कमी आणि फळच जास्त दिसतात, कारण जेवढा फळ साईजला आहे ते 2 नजर दिसतं. आता ते अजून साईजला नाही, कमी आहे म्हणून ते पानात लपलंय, जेव्हा ते भरल त्यावेळेला पूर्ण लगडलेलं दिसेल. बरोबर. या सगळ्या फेज मध्ये आपण अभ्यासलं जर ना तर आपण पाऊस संपल्या सगळेजण काय करतात, पहिल्यांदा बुरशीनाशक कीटकनाशकाच्या फवारणी घेऊन रिकामी होतात. आपण तसं केलं नाही, आपण पहिल्यांदा न्यूट्रिशन दिले. न्यूट्रिशन दिलं. Plant का stress दिले? वर होता. आता पानाचे शेंडे पिवळे आहेत. आता इकडे जर बघितलं तर पिवळसर झालं आहे बघा, या पानावरती पिवळसर झालं, आता कमी झालं. हे बघा इथे आहे, इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथं आता हे पिवळं दिसलं तसं की आपण साधारणतः विचार काय करतो की मग साधारण जी आतापर्यंतची आपल्याकडे गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन काय करतात, झिंकची डेफिशियन्सी आहे, फेरसची डेफिशियन्सी आहे, मायक्रोन्यूट्रियनची डेफिशियन्सी आहे, किंवा नत्र कमी पडलं असं काय. पण हे का झालं, कारण एका वेळेस पडलेल्या पावसामुळं जमीन स्पोरल होती. स्पोरल म्हणजे उन्हाळ्यात तापलेली माती होती. त्यानं काय केलं की जेवढ्या माती कणात हवा होती त्या सगळ्यांनी पाणी ओढून घेतलं. म्हणजे साधारण त्याची कपॅसिटी किती आहे आणि गरज किती आहे, 25% पाणी आहे, ते 75% पाणी झालं एकूण हवा पाण्याच्या रेशोमध्ये. आणि हवा काय झाली, कमी झाली. आणि ज्या दिवशी ऑक्सिजन मुळांच्या कक्षातला नील होतो त्याच दिवशी वरती शेंडे पिवळे पडतात. आता अन्नाची गरज आहे का, तर सगळ्याचीच आहे. डेफिशियन्सी म्हणायची काय त्याला, तर नाही. डेफिशियन्सी कधी चालू मध्ये वातावरण स्थिर असताना आली तर तिला डेफिशियन्सी. पाऊस पडून गेलाय तर हे पिवळे शेंडे येणारच. का तर मुळं पहिली चालू करा. म्हणून आपण काय सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही 1 लिटर चांगलं स्टिकर ज्याच्यात पेनिट्रेशन ऍक्शन चांगली आहे, अर्धा लिटर अल्कोहोल पहिल्या ड्रीप बरोबर लगेच 5 मिनिटात सोडा आणि 4 तास ते 5 तास कंटिन्युअस पाणी चालवा पाऊस थांबल्या. ह्यानं काय होईल, झाडावरनं ओघळून गेलेलं पाणी जे खोडात म्हणजे बेडमध्ये अडकले, जिथं ब्लॉक तयार झाले आणि साईडनं पाणी तुमचं मल्चिंग होणं व्हायलंय, त्यामुळे बाजूची बाजू सक्त झाली, हार्ड झाली. आता इथं बघितलं तुम्ही तर साईडला ही साय धरली, ही जी साय आहे ही साय धरली. ही साय धरल्यामुळं ही बाजू पॅक होती, उन्ह पडायच्या आधी. ती पॅक असल्यामुळं आतल्या पाण्याला ते बाहेर येऊ देत नाही, का ते पॅक झाले. बरोबर. मग पाणी आत अडकून पडलं आणि मग पिकाला तर मुळीला अन्न पाहिजे. आता लोडवर बाग आहेत आणि मग अन्न तर मिळत नाही. मग अशा वेळेला आपण
हे टेक्निकली विचार केला पाहिजे. अशा वेळेला जर तुम्ही ड्रिप न खाता सोडला, पहिला एक तर ऑक्सिजन नाही, त्यात तुम्ही आता वॉटर सोल्युबल किंवा हार्ड फर्टिलायझर सोडला की तिथं ते गेल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. ऑक्सिडेशन नाही झालं की इतकं टॉक्सिडेशन चालू होतं की परत आता पिवळी झाडं आहेत ती निळी व्हायला चालू होतात. मग नको नको त्याचे डेफिशियन्सी चालू होतात. असं का? तर मुळाच्या कक्षेत ऑक्सिजन नाही तर काम कोण करणार? रायझोस्फिअर कामच करणार नाही. आणि रायझोस्फिअर काम नाही केला तर ते मुळावरती अजून तणाव आला ना, म्हणजे मुळाकडनं वर्ण तणाव व्हायचा आहे, मुळांना तणाव चालू झाला. म्हणून आपण काय केलं, वर्ण रॅपिड न्यूट्रिशन स्प्रे घेतला, ज्याच्यामध्ये तब्बल 2 किलो, मला वाटतं 300 लिटरला 2 किलो 2 किलो घेतलं. त्याबरोबर मला वाटतं 0050 सोनाईट, पोटॅशियम सोनाईट आपण 1 किलो घेतला. मायक्रोन्युट्रिएंट मिक्सचर आपण 300 ग्रॅम घेतलं चिलेटेड, आणि त्याच्याबरोबर आपण मला वाटतं चिलेटेड कॅल्शियम घेतलं 100 ग्रॅम, आणि तो बफर दिला. जसा दिला तसा प्लॉट रिलॅक्स झाला. बरं, हे काय केलं आपण, काय केलं, मुळातनं मिळत नाही ना तर रेडीमेड देऊन टाकलं, आणि 4 दिवसासाठी त्याला काय केलं, पुढे ढकललं की तुझी कार्य थांबू नकोस, प्युअर दिलं. आता ह्या 4 दिवसात आपल्याला संधी काय आहे, आता बेड मधलं पाणी हटलं, तुम्ही न्यूट्रिशन फ्लो चालू केला, आता परत प्लांट खाल्लं कनेक्ट, म्हणजे स्ट्रेस होता तो काढला पण, न्यूट्रिशन दिलं पण, आणि 4 दिवस त्याच्याकडनं मागून घेतले की मला दुसरी कामं करायची. ह्याच्या उपरोक्त वर्ण बुरशीनाशकाने खालनं औषध खतं सोडली की पूर्ण उलटी दिशा होणार. काय होणार, वर्ण तुम्ही बुरशीनाशकाने स्टिम्युलंट मारलं की ते अन्न मागतं, खालनं अन्न मिळत नाही, डिमांड जनरेट होते, टिश्यू मरायला चालू होतात, आणि स्ट्रेस मग खोडातलं आणि पांदीतलं अन्न परत पाण्यात येतं आणि परत प्लांट स्ट्रेस मध्ये जातो. तुम्ही मला स्ट्रिक्टली ड्रिपनी वॉटर सोल्युबल सोडायचं अजिबात सोडायचं नाही सांगितलं. 4 दिवसात 4 दिवस अजिबात काय करू नका, नाहीतर प्लांटचा पंखा झालाच. हे छोटे छोटे पॉईंट जे आहेत हे आपल्याला कळले की त्याला जसा तो पाण्याच्या म्हणजे वातावरणाच्या गर्त्यात गेलाय तसा त्याला यायला वेळ तर द्या. तुम्ही ओढून काढायला लागलाय हो, पण रुतलेले पाय आहेत ना, समजते का? बघा, रुतलेले आहेत, थोडा वेळ द्या, नैसर्गिक प्रक्रिया, पण त्याला उपाशी मारू नका म्हणून बफर फीड दिले. आता आपण उद्यापासून इमिजिएट डेली फर्टिगेशन वर येणार. आता उद्यापासून डेली फर्टिगेशन का, आता बेड सुकला, बेडमध्ये पाण्याची गरज जेवढी होती तिथपर्यंत पाणी पोहोचलं, आता आपल्याला फर्टिगेशन करायला काहीच अडचण नाही. आता वर्ण फवारल्यामुळे मुलांमध्ये डिमांड पण आहे. तुम्ही ड्रिपनं सोडलं की 4 दिवसामध्ये रंगरूपच बदलेल प्लॉट, कारण 0 स्ट्रेस मध्ये आहे, खायच्या तयारीत आहे, बरोबर. आता पोटॅशियम सोनाईट आपलं गेलं ना, अजून एक फायदा काय झाला, एक तर रोग जंतू वाढत का, तर त्याच्यात सल्फेट आहे, समजते का? बघा, सल्फेट आहे, सल्फिन फॉर्म मध्ये सल्फेट आहे. दुसरा फायदा काय झाला, आता आपल्याला लाल कोळी दिसतोय, हात जर त्याच्यात जर नसता तर हा लाल कोळी आता कव्हर करायला बघितला असता, म्हणजे हा याच्या पण 20% अजून एक्स्ट्रा असता. तो बेनिफिटेबल झाला, दोन्ही बाजूने बेनिफिशियल झालं, रिस्ट्रिक्शन पण आलं, कामाला पण लागलं. आता हे ह्या पद्धतीने केलं पाहिजे. पुढे काय की आता साधारणतः बघा की विकृत्या, आता साधारण काही प्लांट आपल्याला स्टक दिसतात. आपण काही गोष्टी सांगितल्यात की प्लांट लावल्यापासून 10व्या दिवशी तुम्ही CCC प्लस WD सल्फरचा एखादा स्प्रे घ्या. हे घेतलं पाहिजे. हे का घेतलं पाहिजे की त्यावेळेला जनुकीय वाढ होत असते. हे मुद्दे जर आपण आता जर कामात घेतले तर मला वाटतं की टोमॅटोमध्ये, आता मला वाटतं तुम्ही किती वर्ष काम करताय? 20-25 वर्ष झाली. खरंच. आता तुम्हाला काय शिकायला पाहिजे अजून वाटते? तुमच्या काय शिकायसारखं आहे? आणि ह्या वर्षी मी म्हणजे आपण सरांच्या माध्यमातून आम्ही काही प्रॅक्टिसेस मध्ये चेंजेस केले सगळ्यात, आणि ते चेंजेस केल्यावर ज्या गोष्टी आम्हाला निदर्शनास आल्या की बॉक्स करणे, बेडची हाईट करणे, नंतर खाली 1-1.5 फुटापर्यंत 1.25 फुटापर्यंत आपल्याला कुठलीही फांदी न ठेवणे, आणि ज्या प्रॅक्टिसेस मध्ये थोड्या चेंजेस करून आम्ही आज सगळ्यात मोठा बेनिफिट झाला की मला आजच्या तारखेपर्यंत मागच्या वर्षी जेवढी मला एका एकराला कॉस्ट फर्टिगेशन आणि पेस्टिसाइड फंगिसाइड साठी जायला पाहिजे होती, जात होती, ती बऱ्यापैकी निम्म्याने खाली आली. आणि करताना आपल्याकडे यावर्षी मजुरांचा प्रश्न असताना देखील आपण सेफ आहोत. हो, एवढा पाऊस पडल्यानंतर की न भूतो न भविष्यती 7 दिवसामध्ये इतका पाऊस पडला की आता वर्षभर नाही पडला तरी चालेल, इतका पाऊस पडलाय तरी सुद्धा प्लांटला आमच्या कुठली फंगल इन्फेक्शन नाही, शून्य इन्फेक्शन रिकव्हरीला. त्याच्यासाठी सच्छिद्र पाईपलाईन असेल, बेडची हाईट करणं असेल, हवा खिळती राहण्यासाठी बॉक्स आपण केला, बांधणी 2 म्हणजे एकाच झाडाची 2 फांद्या दोन्ही बाजूला बांधल्यामुळे जी दोन्ही बाजूला हवा खेळत राहते. नंतर लाईन टू लाईन आम्ही 8 फुटाचं स्पेसिंग ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हवा आणि सूर्यप्रकाश या दोन्हीही गोष्टी प्रत्येक पानाच्या टॉप टू बॉटम. सरांच्याच एका पहिल्या व्हिडिओमध्ये एक वाक्य होतं, हिंदीमध्ये होता, की जेवढा तुमची प्लांटची हाईट असेल
Correct. तेवढं दुसऱ्या वे टू वेतलं अंतर तुमचं असायला पाहिजे. एक त्यांचं ते वाक्य होतं आणि त्या वाक्यावर मी इतकं ते विचार करत होतो, कारण आम्ही पूर्वी आज एवढे वर्ष शेती करतोय. पहिलं 4 फुटाची सरी, नंतर 4.5, पुन्हा 5 फुटावर. पण 5 फुटामध्ये सुद्धा विषय काय होत होता की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होती, खालून ह्युमिडिटी जास्त क्रिएट होती आणि त्याच्यामुळे मग खालनं बॅक्टेरियल करपा पुन्हा कंट्रोलच येत नाही, की जी आपल्याला 8 फुटाच्या स्पेसिंगमध्ये ह्या गोष्टी सगळ्या कंट्रोलमध्ये करता येतात. आज आपण आता 5-4.5 फुटात किती रोपं लावायचे? आता 5 फुटाच्या बेडला आम्ही 6,000 प्लांट्स बसवत होतो याच्या अगोदर, आणि आता आता आम्ही 5,500 बसवले. म्हणजे 500 प्लांट फक्त 500 कमी केलेले आहे, परंतु 6,000 प्लांट एवढा आम्ही यील्ड काढतोय. आणि एवढंच नाही तर 5 फूट बेडनी जेवढं आमची पेस्टिसाइड, फंगिसाइड्स किंवा इतर मॉलिक्युल्सला जे स्प्रेला पाणी लागतं, वॉटर कंझ्युम, ते आमचं कमी झालं ना. दुसरी गोष्ट, तुमचा ट्रॅक्टर चालायला लागला प्रॉपर. ट्रॅक्टर चालतोय, ब्लोअरनी फवारणी होत आहेत, प्रॉपर कॅनोपी पूर्ण कव्हर होतीये. सगळ्यात महत्वाचं, जे एकरी आम्हाला 250-300 लिटर पाणी लागायचं ते 8 फूट स्पेसिंगला आम्ही 180 लिटर मध्ये आज 160-180 मध्ये करतोय. प्रत्येक फवारणीला पाण्याचे खर्च वाचले. आणि स्पेस मॅनेजमेंट खूप महत्वाचं. जर लार्ज स्केलवर काम करायचं असेल किंवा स्मॉल स्केलला जरी काम करायचं असेल तर आपल्याला ह्याच बेसिक गोष्टीवर विचार करावा. सरांचे बऱ्यापैकी मी सरांचे खूप व्हिडिओ पहिल्यापासून मी फॉलोअर आहेच त्यांचा, आणि एक वेगळ्या कन्सेप्टवर ऍक्च्युअली सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्यापर्यंत, कारण वॉटर सोल्युबल हे मारा ते मारा हे सांगणारी हजारो लोक आहेत, भरपूर आहे, हजारो लोक आहेत, आणि त्या प्रॅक्टिसेस करणारी आम्ही तेच केले, आम्ही तेच केलेलं आहे. परंतु कमीत कमी खर्चामध्ये आपल्या काही प्रॅक्टिसेस मध्ये फक्त चेंजेस करायचे आहेत, की जे आम्हाला पूर्वी वाटायचं की वॉटर सोल्युबल शिवाय तुमचा प्लांट येऊ शकत नाही. आता लिटरली मी आज म्हणजे सगळं सांगितलं तर ते पटायचंही नाही, पण माझे खूप कमी वॉटर सोल्युबल मध्ये फक्त हार्ड फर्टिलायझरवर हा प्लांट आहे. म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही की आम्ही 80-20चा फॉर्म्युला ठेवला, 20% फक्त वॉटर सोल्युबल वापरतोय. आणि सरांनी ज्या व्हिडिओज मध्ये ज्या पद्धतीचे सल्फेट फॉर्म हार्ड फर्टिलायझर्स कसे दिले पाहिजेत ते सगळे आम्ही फॉलो करतोय. इव्हन सरांचं मार्गदर्शन ज्यावेळेस नव्हतं त्यावेळी करत होतो, आणि आजही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून करतोय करेक्ट मध्ये. आता काही गोष्टी त्यांनी आम्हाला जे सांगितल्या की थोडी लिकरचा वापर कुठे झाला पाहिजे, किती झाला पाहिजे, किंवा त्यांच्या व्हिडिओमध्ये बॅक्टेरियानाशक मारत असताना लिकरचा वापर झाला पाहिजे, की ज्यांनी तुमचं एरिया कव्हर होतो. आणि मला त्याचा खूप बेनिफिट झाला, आणि हे सगळं करत असताना मला खूप कमी पैशात बेनिफिट झालं, हे मला आवर्जून सांगायचं. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड, संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.